मांसाहारी होते अशा प्रकारचं कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातून शोधून काढून कोणतरी विधान केलं असेल तर त्याच्या टीकाकारांनी त्यांचा जो अर्थ केलेला आहे तो वेगळा आहे। आणि अशा प्रकारचं मांसाशन भगवान श्रीराम करत नव्हते असंच आमच्या सर्वांची पूर्णपणे धारणा आहे। पण मला वेगळी गोष्ट विचारायची आहे, भगवान श्रीराम मांसाहार करत असतील तरी पण मांसाहार करणारे सगळे लोक त्याज्य आहेत का, हा माझा मुद्दा आहे, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे। भगवंताच्या त्या सगळ्या जीवन मूल्यांच्याकडे न बघता इतक्याशा एका छोट्या क्षुद्र गोष्टीकडे बघून जेव्हा लोकांना टीका करावीशी वाटते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ही टीका केवळ टीके करता आहे आणि ती अज्ञानजन्य आहे। केवळ अज्ञानजन्य नाही तर ती असूयेपोटी पण आहे आणि केवळ असूयेपोटी पण नाही तर ती पोटदुखीमुळे होते आहे। आणि त्यामुळे अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं हेच मला श्रेयस्कर वाटतं।